10 चेंडू आणि आता रन पाहिजेत 25. मॅच ही देखील बनली आहे. आज काय सामने होत आहेत जबरदस्त. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, बॉलर आता स्वतः आलाय आणि त्याने सांगितलं हा झेल मी घेणार. आणि फलंदाज, दिस इज अ बिग विकेट, सर्वात मोठी, कारण दोन्ही संघाच्या विजयामध्ये कोण उभा होता तर अतुल, आणि त्या अतुलच्या खेळीचा अंत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आज नाराज केलं अतुलनं. खरं तर या रखरखत्या उन्हामध्ये एक चांगला खेळ करणं हे तुमच्यासाठी नेहमी चॅलेंजिंग बनतं. आज आपण बघितलं तर प्रेम असेल, अतिश असेल, त्यानंतर धीरज आणि महेश. आज सोनूचं स्क्वॉडमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. आज रोशन शेठ कातारा देखील नक्कीच आपण स्क्वॉडमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत. बरेच नवीन खेळाडूंना आता संधी दिली जाते, संघ घडवला जातोय. एक मोठी टुर्नामेंट येणाऱ्या आपण मागील कालावधीमध्ये बघितलं, मागील महिन्यामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवालेची ही टुर्नामेंट आपण बघितली, खूप सक्सेसफुल राहिली. एका बाजूला मैदानामध्ये पिंक जर्सी परिधान करणारा समाधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिवा 11 गावदेवी पेंदर यांची तुम्हाला एक मोठी चांगली टुर्नामेंट रजनी स्पर्धा, ज्याचं फर्स्ट प्राइज 1.5 लाख तुम्हाला बघायला मिळेल. मालिकावीर सरप्राईज आहे, काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल. हुक केला आणि इथे बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, खूप चांगला झेल इथे कॅरी केलाय. थोडा निराश होता खरं तर गोलंदाज, परंतु सुजित पाटील त्यांना माहिती होतं की हा थोडा चेंडू खराब होता आणि इथे मिळते विकेट. कधी असं वाटतं की फलंदाजी करणारा नेवाली संघ या मॅचवर हवी आहे, आणि कधी असं वाटतं की गोलंदाजी करणारा पेंदर संघ कमबॅक करतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार प्रेम असं दिसायला लागलंय. 8 बॉल आणि 25 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना रंगणार, मैदानामध्ये तोंबल युद्ध बघायला मिळणार. दोन्ही संघ लढणार, प्रयत्न करणार आणि आपला विजय संपादन करणार, आणि त्याच्यासाठी चाललेली चढाओढ. आज देखील 2 संघ तुम्हाला क्वालिफाय होताना बघायला मिळतील. काल 2 संघ क्वालिफाय झाले. काल आपण चेअरमन करंजाडे आणि डांगरणेश्वर मोरबे लांब खेळायचं होतं, परंतु बॉल हवेमध्ये ऑन हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक संपादन करत असताना स्पर्धेमध्ये सुजित पाटील